1 फेब्रुवारीला आहे माघ पौर्णिमा आणि या दिवशी रविवार आहे आणि शुभ म्हणजे पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवि पुष्य योग नावाचा शुभ योग या दिवशी तयार होत आहे। माघ पौर्णिमेला या शुभ संधीचा तुम्हीही कसा फायदा घेऊ शकता, तर कोणते उपाय आणि मंत्र तुम्हाला या दिवशी अधिक शुभ फळ देऊ शकतात हे सर्वालाच या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहोत। शिवाय माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात हेही बघूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा मिळणार आहे। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मग माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी म्हणजे ही 1 फेब्रुवारी रविवार रोजी आहे पहाटे 5:53 सुरू होणार आहे। ही तिथी 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 3:39 मिनिटाने संपणार आहे। तर शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा स्थिती प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशीची पौर्णिमेचे व्रत केले जाते। त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेचे व्रत, स्नान, दान, पुण्य केले जाणार आहे। विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि म्हणजे पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवि पुष्य योग नावाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे। या महिन्यात गंगा स्नान, दान आणि जप विशेष महत्व आहे। माघ पौर्णिमेला महाकुंभासारखे शाही स्नान सुद्धा केले जाते। मान्यता आहे की या दिवशी स्नान, दान आणि विष्णूची पूजा केल्याने सर्व पापांचे नाश होते, पूर्वजांची मुक्ती होते आणि जीवनातील सुख समृद्धी येते। तर या दिवशी रवि पुष्य योगासोबतच इतर शुभ योग ही जुळून येऊ शकतात, त्यामुळे फळ अधिकच मिळते। या दिवशी स्नान आणि दान करण्यासाठी सकाळची वेळ खूपच चांगली आहे। पहाटेची 5:30 ते सकाळी 7 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे। या काळात स्नान दानासाठी उत्तम मानले जाते। या दिवशी माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:47 मिनिटांनी उगवणार आहे। तर चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ देण्याची ही प्रथा आहे। शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म केले जाते। माघी पौर्णिमेला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते। केल्यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि शांतता नांदते असंही सांगितले जाते। आता माघ पौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष स्थान आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये जाऊन आपण स्नान केले तर खूपच विशेष मानले जाते। आणि जी लोके पौर्णिमेचे व्रत करतात ते चंद्र उगवल्यावर चंद्राला अखेरही देतात, अर्घही देतात। शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे यावर्षी माघ पौर्णिमा खास आहे, कारण या दिवशी रवि पुष्य योग आहे। पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा व व्रत केल्यास घरात सुख समृद्धी टिकून राहते असं म्हणतात। या दिवशी आपण व्रत करू शकतात। या संबंधी वेगळी माहिती तुम्हाला आमच्या व्हिडिओवर पाहायला मिळेलच। आता माघ
माघ पौर्णिमा विशेष का आहे? या दिवशी काय करावे? तर माघ पौर्णिमा दिवशी भगवान श्री हरी विष्णू मत्स्य अवतार घेतला होता असं म्हणतात. त्यामुळे या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजेचे विशेष महत्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद प्राप्ती होते. त्यामुळे या दिवशी श्री माता लक्ष्मी नारायणाची उपासना करून त्यांचे विशेष पूजन करावे. त्याचबरोबर गंगा स्नानाला महत्व असल्याने या दिवशी गंगा स्नान करावे. शक्य नसल्यास घरीच म्हणजे आपण आंघोळीचे पाणी घेतो त्यामध्ये आपण गंगाजल टाकून आपण स्नान करू शकतो. शिवाय गंगा स्नानाबरोबरच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे महत्वाचे आहे. या दिवशी वस्त्र अन्न किंवा गहू दान करणे अत्यंत शुभ आहे. त्यामुळे अशी कामे सुद्धा आपण या दिवशी करू शकता. माघ पौर्णिमा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेले उपाय हे विशेष फलदायी ठरतात. त्यामुळे धन लाभ, पितृदोष निवारण, पुण्यप्राप्ती आणि मनशांतीसाठी काही विशेष हे प्रभावी उपाय ठरू शकतात. त्यासाठी माघ पौर्णिमेला एक खास उपाय तुम्ही करू शकता जो म्हणजे या दिवशी गंगा स्नान किंवा घरातल्या घरात गंगाजल टाकून स्नान करू शकता. त्यामुळे पापक्षय होते. एवढेच नाही तर स्नानानंतर तुळशी समोर तुपाचा दिवा लावून भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करावे तुलसीपत्र. पुण्य भागात दुसऱ्या महत्वाचे म्हणजे या दिवशी गहू मूग तीळ आंबट पदार्थ कपडे आणि गुळ या पदार्थांचे दान करावे. आर्थिक स्थिती ठीक नसेल तर गरजू व्यक्तींना भोजन द्यावे. यामुळे पितृदोष आणि आर्थिक अडचणी दूर होतात. असं म्हटले जाते की याही व्यतिरिक्त आपण आणखी एक उपाय करू शकतो. तो म्हणजे सायंकाळी श्री महालक्ष्मी देवीला तुपाचा दिवा लावू शकतो. तर हा दिवा प्रज्वलित करताना ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप कमीत कमी 108 वेळा करावा. विशेषतः माघी पौर्णिमा या दिवशी तुपाचा दिवा आपण गव्हाच्या राशीवर ठेवले आणि पूजन केले किंवा पिठाचा दिवा बनवून आपण दीपदान केले तर आपल्याला धनप्राप्ती होते असे म्हटले जाते. माघी पौर्णिमेच्या दिवशी आपण पितरांसाठी जलदान आणि दर्पण करू शकतो. यामुळे पितृदोष शांत होते. जर श्राद्ध करणं शक्य नसेल तर या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून एक तुपाचा दिवा आवर्जून लावावा. शिवाय या दिवशी चंद्रदेवाला पूजन करण्याचे विशेष महत्व आहे. म्हणून ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करत चंद्राला अर्घ द्यावा. या दिवशी रात्री फक्त दूध ग्रहण करून उपवास ठेवल्यास ग्रह दोष शांती होते असं म्हटले जाते. या व्यतिरिक्त जर कोणाला विवाहात अडचण येत असतील तर या दिवशी पती पत्नीने एकत्र सूर्याचे दर्शन करून गोड पदार्थाचे सेवन करावे. मुलांच्या लग्नासाठी आईने चंद्रदेवाला केशरयुक्त दूध अर्पण करावे.
तर असे बरेचसे उपाय आहेत जे माघी पौर्णिमेच्या दिवशी केले तर प्रभावी ठरू शकतात. याच बरोबर घरातील सकारात्मक ऊर्जा यावी व सौभाग्य वाढावे यासाठी सुद्धा आपण माघी पौर्णिमेच्या दिवशी विशेष उपाय करू शकतो. तो म्हणजे रात्री चंद्रप्रकाशात सुपारी, तांदूळ, साखर आणि पांढरी फुले ठेवून ते पाण्यात विसर्जन करावी. अगदी साधा उपाय आहे. माघी पौर्णिमेच्या दिवशी चांदीच्या भांड्यात पाणी ठेवल्यास घरात सौभाग्य वाढते असेही म्हटले जाते. हा उपाय मात्र श्रद्धेने आणि मनपूर्वक केल्यास शुभ फल नक्कीच प्राप्त होण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. तर माघी पौर्णिमा यंदा गुरुपुष्य योगावर निर्माण झाली आहे आणि या योगाची संधी घेऊनच तुम्ही हा प्रभावी उपाय या दिवशी नक्कीच करू शकता आणि त्यांचा अनुभव घेऊ शकता. मग माघी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकी कोणताही एक उपाय आणि तुम्हाला आलेला अनुभव नक्कीच शेअर करा. यापैकी तुम्ही आधी कोणते उपाय केले आहात आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले आहेत ते शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्वामी विचारसार या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजेच तुमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि